स्पीकर सर, सभागृहात मांडिल्ल्या मागण्यो क्रमांक 47, 48, 49, 51, 53 त्याचबरोबर 54, 55, 58 आणि 68 ह्या सपोर्ट करता असतानाच कपात प्रस्ताव जो मांडिल्लो आसा ताका विरोध करपा खातीर हांव उबो राविल्लो आसा। पयलो डिमांडचेर उलयत आसतनाच गोवा मेडिकल कॉलेज हांव मंत्र्याचे खूब अभिनंदन करतलो, कारण ज्या तरेन गोवा मेडिकल कॉलेजीचो आज व्यवहार किंवा जी सर्वीस जी आज दिल्ली आसा त्या बद्दल हांव हेल्थ मिनिस्टराचे अभिनंदन करता आणि खास करून याद करून दिता, कारण लहिराची स्टॅम्पेड ज्या दिसा जाल्ली आशिल्ली इन द मंथ ऑफ मे, I congratulate all the doctors, including Dean and the health servant, who has worked tirelessly to save the lives who has been admitted at that time, because I have witnessed almost 24 hours त्या बरोबर पेशंटा बरोबर हांव आशिल्लो आणि कन्सिस्टन्सली आमी फॉलोअप करतालो, कारण तातूंत भितर दोन जे भाविक जे आशिल्ले, भक्त जे आशिल्ले, दोन जे आशिल्ले ते म्हज्या मतदार संघातले आशिल्ले, म्हणूनच परत एकदा त्या सगळ्या टीमीचे हांव अभिनंदन करतलो। दुसरी गोष्ट, जशी आमचे आदरणीय आमदार कार्लोस बाब फेरेरा यांनी एक मागणी केल्ली आसा, ती मागणी हांव परत करपाक सोदता की जीएमसीन मेडिकल इंजिनियर्स आसात, अ व्हेरी रेअर पोस्ट आणि त्यांची सर्वीस सुद्धा खूप महत्वाची आसा, तांकां तुम्ही रेग्युलरायझेशन करचें अशें म्हजी एक मागणी आसा। त्याच बरोबर हांव जीएमसी कडेन खूब मंत्र्याचें लक्ष आसा हें म्हाका खबर आसा, परंतु दुसरो जो डिमांड जो आसा हेल्थ सर्विसीस, आमचे ग्रामीण भागातलो मतदारसंघ पीएचसी आसा किंवा सब सेंटर्स आसात, त्या सब सेंटरा कडेन सुद्धा लक्ष दिवपाची तितलीच गरज आसा, कारण म्हजे बेतकी पीएचसी गेली 3 वर्ष पयलू ताजे फाउंडेशन घातिल्लें म्हाका खबर आसा। आय विल बी थँकफूल टू द ऑनरेबल मिनिस्टर ऑल्सो की ही हॅज ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टरान काम सोडिल्लें ते परत रिवायज करून ताजे अंडर जीएसआयडीसी काम घेता, पण जीएसआयडीसी ताज्या हातान ना, परंतु तुवें फॉलोअप करप हें तितलेंच महत्वाचें आसा। आणि म्हजो डिमांड आसा, ऑलरेडी यू हॅव गिवन मी एश्युरन्स, बट आय वॉन्ट एश्युरन्स ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस that the process may be adopted for converting this Betki PHC into the CHC, कारण जेदे वेळाचेर येदे व्हडलो वास्तू तुम्ही बांदून दितले, तातून फॅसिलिटी जी आमी अवेलेबल करून दितले, परत मागीर ताका दर्जो कमी उरपाक जायना, ताजो दर्जो वाडपाक जाय, कारण प्लॅनिंग हे अत्यंत महत्वाचे आसा। फुडले 1.5 वर्षाची गोष्ट, आज त्याचे नियोजन करप, त्याचे प्रशासन करप, फाल्यां सकाळी मागीर आमी ते चिंतले आणि नंतर आपण सीएससी खातीर आमी धावपळ केले तें जावपाक जायना, म्हणूनच हांव सदांच फोकस करता की प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट टू गिव द बेस्ट सर्विसेस टू द पब्लिक। त्याच बरोबर त्याच म्हणजे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटान तुझे there are 3 post vacant आसात, एसोसिएट प्रोफेसराचे ऑक्युपेशन थेरपी, पण हो जे पोस्ट जे आसात तो जीपीएससींतल्यान भरपाक जाय, तेवूय हांव जाता तितले बेगीन भरून जी सर्विसीस जी आसात ती दिवपा खातीर तुमी प्रयत्न करचो, ही म्हजी मागणी आसा। हांव फॉरेस्टा कडेन वळटा आसतना म्हज्या मतदारसंघात ल्हानशें फॉरेस्ट जे कमुलदादीचे जाग्याचेर तुमी आज करीत आयिल्ले आसात, पण त्या जंगलान भितर बरीचशी झाडां मोडून पडिल्ली आसा, पण ते अजून पर्यंत झाडां स्पीकर सर काडिल्ली ना। हांव फ्रिक्वेंटली फॉरेस्ट ऑफिसरां कडेन मिटींग घेत आसा, पण त्या दृष्टिकोनांतल्यान विचार करप आणि ती मोडिल्ले झाडांचेर परत झाडां लावप हे तितलेंच महत्वाचें आसा, तें जायना, तेजेर लक्ष दिवचें हेल्थ मिनिस्टर स्पीकर सर। त्याच बरोबर हांव मंत्र्या कडेन मागणी करतलो की एंटायर जो आमचो म्हजो मतदारसंघ जो आसा तो शेती प्रधान मतदारसंघ, ज्या जाग्याचेर मोळे रोयता, ज्या जाग्याचेर शेतां भाटां आसा, पूण गोवे रेड्याचो जो संचार जो आसा
तो आज गावान भितर खूप येवपाक लागले त्याचे कारण एक हांव परत परत सांगता की डिफॉरेस्टेशन आणि डिफॉरेस्टेशन जावचे म्हणून काटेकोरपणान कायदे पाळप आणि त्या लागवडीक सकल हाडप हे म्हजी परत एकदा मागणी आसा आणि फक्त एग्रीकल्चर डिपार्टमेंट कितें फॉरेस्ट ज्यो काही गोष्टी अवेअरनेस करता भुरग्यां भितर वता त्याच्यात पुरतं न उरता असताना म्हाका दिसता आज एक्चुअली काही गोष्टी फॉरेस्ट ऑफिसरांनी ते इम्प्लिमेंट करून आपल्या वर्करांच्या वरवीं ते फॉरेस्ट लावप हे तितलेंच महत्वाचें आसा स्पीकर सर कारण जोपर्यंत आमच्या जाणटेल्यांनी जे हे दोंगर राखून दवरलेले आसा त्या दोंगरा पासून आमकां खूब काही गोष्टी रिसोर्स मेळटा कारण ज्या वेळाचेर ह्यो सगळ्यो काही गोष्टी आसात त्यो काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आसा हांव फॉरेस्ट रायट एक्टा कडेन जरी 2-3 डिपार्टमेंट तातूंत इन्वॉल्वमेंट आसा पूण मोस्ट इम्पॉर्टंट रोल फॉरेस्ट डिपार्टमेंटान तितून खेळपाचो गरज आसा कारण डिमार्केशन जे आसा रेव्हेन्यू डिपार्टमेंट काम करतात पण आज गेली कित्येक वर्ष जाली सिन्स 2006 द फॉरेस्ट रायट एक्ट जो आसा तो इफेक्टिव्ह पर्यंत अजूनही इम्प्लिमेंटेशन जायना आम्ही खूपशा फावटी आयकतात की आम्ही अमुक टायमा भितर करतले त्या टायमा भितर करतले बट आता पावसाचो वेळ आसा फॉरेस्टर किंवा जो स्टाफ जो आसा तो आत्ता वचपाक शकना कारण दाट जंगल आहा पूण ज्या वेळाचेर ऑपॉर्च्युनिटी मेळटा जेन्ना ड्राय आसता त्या वेळाचेर हे फॉरेस्ट ऑफिसरांनी हे काम ताबडतोब करून समन्वय घडून हाडपाक जाय कोऑर्डिनेशन घडून हाडपाक जाय रेव्हेन्यू डिपार्टमेंटा भितर तेन्नाच ह्यो सगळ्यो काही गोष्टी जातल्यो आणि म्हणूनच हांव मागतलो की फॉरेस्ट डिपार्टमेंट should take a very keen initiative in giving the right to the forest dwellers ऍक्टाच्या अंतर्गत मागीर तातूंत भितर न्ही फक्त ट्रायबलच न्ही सर्वसामान्य लोक सुद्धा मागीर तितून जात पात कात धर्म काय ना अशा लोकांक सुद्धा त्या कायद्याचो आज बेनिफिट मेळत आसात नंतर हांव आमचे वुमन्स अँड चायल्ड डेव्हलपमेंटा कडेन सकाळी हांवें एक विशय रेज केल्लो आसा हांव गृह आधाराचेर येता गृह आधाराचो कितें विशय जाता की काही गृह आधार बेनिफिशरीज आसात तांचे एखादो घरकार जर कौसलो जाल्यार मागीर दे आर ट्रान्सफरींग देर गृह आधार जी स्कीम जी आसात दे आर कन्वर्टींग इनटू द DSY म्हणजे विडो पेन्शना भितर पण ज्या वेळाचेर कॅन्सलेशन ज्या वेळाचेर करता त्या वेळाचेर इमिडिएटली ताजो जो ऑनोरियम जो आसा जी स्किमीचो त्यांचो बेनिफिट जो आसा तो बंद जाता तो बंद जोपर्यंत जावपाक जायना तोपर्यंत तांकां सोशल वेलफेअर डिपार्टमेंट विडो पेन्शन रिलीज करना ही एक जबाबदारी डिपार्टमेंटान घेवची स्पीकर सर आणि त्याच बरोबर परत एकदा हांव आदरणीय मंत्र्याचे अभिनंदन करून आणि म्हाका हांगा उलोवपाक संधी दिले बद्दल हांव स्पीकर सर तुझे आभार व्यक्त करता देव बरें करूं